लेवीय प्रकरण 7. दोषार्पणाचा विधी असा. हे अर्पण परमपवित्र होय. ज्या स्थानी होमबलीचा वध करावयाचा त्याच स्थानी दोषार्पणाच्या बलीचा वध करावा आणि याजकाने त्याचे रक्त वेदीवर सभोवती टाकावे. त्याची सर्व चरबी त्याने अर्पावी. त्याचे चरबीदार शेपूट, आंतड्यावर असलेली चरबी, दोन्ही गुर्दे, त्यांच्यावरील कमरेजवळची चरबी व गुर्द्यांपर्यंतचा काळजावरील पडदा ही वेगळी काढून घ्यावी. त्यांचा याजकाने वेदीवर परमेश्वराप्रीत्यर्थ हव्य म्हणून होम करावा. हे दोषार्पण होय. हा बली खाण्याचा हक्क याजकवर्गातील प्रत्येक पुरुषाला आहे. तो पवित्र स्थळी खावा. तो परमपवित्र होय. पापार्पणासारखेच दोषार्पण. दोहोंचा विधी एकच. जो याजक त्याच्याद्वारे प्रायश्चित्त करील त्याचा त्याच्यावर हक्क आहे. जो याजक एखाद्या माणसासाठी होमबली अर्पील त्याचाच हक्क त्या होमबलीच्या कातड्यावर आहे. भट्टीत, कढईत किंवा तव्यावर भाजले जाणारे प्रत्येक अन्नार्पण ते अर्पण करणाऱ्या याजकाचे आहे. प्रत्येक अन्नार्पण तेलमिश्रित किंवा कोरडे अहरोनाच्या सर्व मुलांचे होय. त्या सर्वांचा त्याच्यावर समान हक्क आहे. परमेश्वराप्रीत्यर्थ कोणाला शांत्यर्पणांचा यज्ञ करावयाचा असेल तर त्याचा विधी असा. त्याला ते उपकार स्तुतीसाठी करावयाचे असेल तर तेलात मळलेल्या बेखमीर पोळ्या, तेल लाविलेल्या बेखमीर चपात्या आणि तेलात मळलेल्या सपिठाच्या तळलेल्या पोळ्या उपकार स्तुतीच्या यज्ञासहित अर्पाव्या. त्याच्या उपकार स्तुतीच्या शांत्यर्पणांच्या यज्ञासहित त्याने खमीर घातलेल्या भाकरीही अर्पाव्या. ह्या प्रत्येक अर्पणातून परमेश्वराप्रीत्यर्थ समर्पित केलेला अंश म्हणून त्याने एक एक पोळी अर्पावी. तिच्यावर शांत्यर्पणांचे रक्त टाकणाऱ्या याजकाचा हक्क आहे. उपकार स्तुतीसाठी त्याने केलेल्या शांत्यर्पणांच्या यज्ञबलीचे मांस अर्पण करण्याच्या दिवशीच खावे. सकाळपर्यंत त्यातील काही ठेवू नये. पण यज्ञबलीचे अर्पण नवसाचे अथवा स्वखुशीचे असेल तर ज्या दिवशी ते तो अर्पील त्या दिवशी ते खावे आणि जे काही त्यातले उरेल ते दुसऱ्या दिवशीही खावे. त्या यज्ञबलीचे काही मांस तिसऱ्या दिवसापर्यंत उरले तर ते अग्नीत जाळून टाकावे. त्याच्या शांत्यर्पणांच्या यज्ञबलीच्या मांसापैकी काहीही तिसऱ्या दिवशी खाण्यात आले तर ते मान्य होणार नाही. उलट ते अमंगळ ठरेल आणि जो कोणी ते खाईल त्याला त्याच्या अपराधाची शिक्षा भोगावी लागेल. ज्या मांसाला एखाद्या अशुद्ध वस्तूचा स्पर्श झाला असेल ते खाऊ नये. ते अग्नीत जाळून टाकावे. जो कोणी शुद्ध असेल त्यानेच यज्ञबलीचे मांस खावे. पण कोणी आपल्या अशुद्धावस्थेत परमेश्वराप्रीत्यर्थ केलेल्या शांत्यर्पणांच्या यज्ञबलीचे मांस खाल्ले तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा. कोणा मनुष्याने एखाद्या अशुद्ध वस्तूला स्पर्श केला, मग ती अशुद्धता मनुष्याची असो, पशुची असो किंवा दुसऱ्या कोणत्याही अमंगळ पदार्थाची असो, आणि परमेश्वराप्रीत्यर्थ केलेल्या शांत्यर्पणांच्या यज्ञबलीचे मांस त्याने खाल्ले तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांना असे सांग, तुम्ही बैलाची, मेंढराची अथवा बकऱ्याची चरबी खाऊ नये. मेलेल्या जनावराची चरबी किंवा इतर पशूंनी फाडून टाकलेल्या जनावराची चरबी इतर काही कामासाठी वापरावी, पण ती मुळीच खाऊ नये. परमेश्वराप्रीत्यर्थ हव्य म्हणून जो पशु अर्पितात त्याची चरबी कोणी खाल्ली तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा. तुम्ही आपापल्या निवासस्थानात पक्षाचे, जनावराचे वगैरे कसलेही रक्त खाऊ नये. जो कोणी रक्त खाईल त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांना असे सांग, जो कोणी परमेश्वराप्रीत्यर्थ आपल्या शांत्यर्पणांचा यज्ञबली अर्पील त्याने त्या शांत्यर्पणांच्या यज्ञबलीतून काही भाग परमेश्वराकडे आणावा. त्याने आपल्या हाताने परमेश्वराची हव्ये आणावी. परमेश्वरासमोर ओवाळणीचे अर्पण म्हणून ओवाळण्यासाठी चरबीसहित ऊर आणावा. याजकाने वेदीवर त्या चरबीचा होम करावा, पण ऊर अहरोन व त्याचे मुलगे ह्यांचा असावा. तुम्ही आपल्या शांत्यर्पणांच्या यज्ञबलीची उजवी मांडी समर्पित केलेला अंश म्हणून याजकाला द्यावी.
अहरोनाच्या मुलांपैकी जो कोणी शांत्यर्पणांचे रक्त आणि चरबी अर्पील त्याचा हक्क त्या उजव्या मांडीवर असावा. कारण इस्रायल लोकांच्या शांत्यर्पणांच्या यज्ञबलीतून ओवाळणीचा ऊर आणि समर्पणाची मांडी ही मी त्यांच्याकडून घेऊन अहरोन याजक व त्याचे मुलगे यांना दिली आहेत. ही दोन्ही इस्रायल लोकांकडून मिळणारे त्यांचे निरंतरचे हक्क होत. याजक ह्या नात्याने परमेश्वराची सेवा करण्यासाठी अहरोन व त्याचे मुलगे सादर करण्यात आले त्या दिवशी परमेश्वराच्या हव्यांपैकी हा त्याचा अभिषेक भाग व त्याच्या मुलांचा अभिषेक भाग ठरला आहे. ज्या दिवशी परमेश्वराने त्यांना अभिषेक केला त्या दिवशी त्याने त्यांना इस्रायल लोकांकडून हा भाग मिळावा अशी आज्ञा केली. म्हणून पिढ्यानपिढ्या त्यांचा हा निरंतरचा हक्क ठरला आहे. होमार्पण, अन्नार्पण, पापार्पण, दोषार्पण, याजकाच्या समर्पण समयींचे अर्पण आणि शांत्यर्पणांचा यज्ञबली ह्याविषयींचा विधी हा. इस्रायल लोकांनी परमेश्वरा प्रित्यर्थ काय काय अर्पणे करावी ह्याविषयी परमेश्वराने त्यांना सिनाय रानात आज्ञा केली. त्या समयी त्याने मोशेला वरीलप्रमाणे सिनाय पर्वतावर हा विधी लावून दिला.